मित्रांनो, मी मुद्दामून जंगलात आलो इथे शूट करायला, कारण कुणी नाही मला बघावं म्हणून. काय आता इंटरव्ह्यू द्यायला गेलतो, तर तिथं इंटरव्ह्यू दिला. सगळं व्यवस्थित चाललं होतं. शेजारी बसलेली मॅडम म्हणली, अयो ह्याचं वय 28 आहे म्हणली. 28 म्हणल्यावर डोक्यात मुंगी आल्या डायरेक्ट. अयो म्हणलं माझं वय 28 झालं, कधी झालं म्हणलं. म्हणली ह्याला ज्या जॉबसाठी गेलतो मी त्या जॉबसाठी नाहीच ना मला, म्हणजे म्हणलं ह्याचं एज जास्त आहे, मग कसं काय घेणार. मग रिजेक्ट केलं मला. रिजेक्ट केल्यामुळं माझ्या डोक्यात गेल्या ना मुंग्या. काय कळना म्हणलं, काय आयो म्हणलं. आता हँग झालो मी, हँग. वय कधी एवढं झालं मला तेच कळणार. कामावर सुट्टी टाकली तिकडं खोटं सांगून. तिथं म्हणलं काम यावेन त्यावेन. तिथली बी मॅडम लागली वारडायला, असं असतं का ते म्हणलं काहीतरी चांगलं बघावं म्हणून गेलतो तिकडं. चांगलं काहीतरी काम बघावं म्हणून, चांगलं लागल म्हणून. प्रोफेशनची लंका लागलेली आहे ऑलरेडी. मला म्हणले वय वाढलेलं आहे, जा म्हणले. त्यामुळे ना मुद्दाम जंगलात आलोय, म्हणलं कोणी नाही बघावं मला व्हिडिओ काढताना. चुकून का आलं बा, वय कळलं तर लंका लागल. 28 वय अयो. सरासरी 50-40 पर्यंत जगतय ना, 28 आत्ताच झाले. अजून लग्न राहिलंय. काय कळत नाही काय करावं, पण झालं असा विषय. आता त्यामुळे ना मला तिकडं कुठं करता येईना, त्यामुळे मी इकडं साईडला आलोय. रोडाला कुठं थांबून चालू केलं तर लोकांना सगळ्यांना कळन माझं वय किती आहे म्हणून आलो इथे जंगलात. भाई लग्न बिग्न करून घ्या तुम्ही, पण करायचं असेल तर. मला जाम टेन्शन आलं गचकत म्हणलं. अयो म्हणलं एवढं गच झालं म्हणलं. थोड्या दिवसांनी आता लग्न बिग्न करायचं म्हणलं, कुठं तर पोरगी बघायला गेलो, अयो ह्याचं 28 म्हणून तिथनं पण मला हकलतील. आय थिंक असं वाटतंय मला. तिथनं पण म्हणतील त्याचं वय 30 झालं. 28 आत्ता झालंय काय कळणार. लग्न पण होतंय का नाही काय माहिती. तुम्ही पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, उरकून घ्या पाटापाटा, लय अवघड आहे सीन. मला काय कळना कसं दिसतंय. त्यात अजून नाही का क्वालिटी, एवढंच आहे. वॉरंटी गॅरंटी काय? गॅरंटी पाहिजे राव, गॅरंटी. मला गॅरंटी कार्ड पाहिजे मला लिहून. गारंटी नहीं है, 2000 रुपये गारंटी में 4 महीने किती किती रुपये? 2000 में नाही किती रुपये ह्याचे किती रुपये? 100 रुपये. काही कमी नाही होणार का? कमी नाही. आयला राव, असं असतंय. करा की थोडं कमी. काय 80 रुपये एक ही रेट है, इससे कम नहीं है. नाही तर गॉगलच चांगलं आहे, 100 रुपये घेऊनच टाकतो. ऐका ना, गंजी काय म्हणते वाईट. हा वाईट. किती साईज गेली? 90. साईज 95. मला वाईट दिसतो ना. मला पाहिजे 95 लागेल ना मला. 90 लागेल. 90 95 लागेल वाटतं. 95 घ्या. 90 बारीक नाही व्हायची. वाईट वाईट. काय 4,000.
तीनशे वीस. आता बोललो असतो तुला. चल की तू कसा येणार होता तिकडं? कसं तिकडं मम्मी मी गाडी घेऊन काय चल मग ये तू गाडी. बस घे जा. पैसे नसते. पाणी होते ना, विचार कर. ती बाटली घे ना एकदा अख्खी. या गाडीत जाईन का बघते. लवडे तुम्ही एवढा माझ्याकडे घेतला हो, बस माझ्याकडे घेतला आता तरी बस. तेच म्हणलं ते कसं करत त्या सीट मध्ये पेंटिंग वाला आज मेरे को स्केच ड्रॉइंग वाला खाजी. नाही काय म्हणते दोन दोन कान घेण्याचे तू काय खाजी तरी बाबा चार्जिंग आहे तेवढी उतरून जाईल. किती होती रिटर्न वरती माहिती ना तुला 3% चार्जिंग होती. काय नीच पण आहे हो, बाटलीचं ते टॅग पाडून ते चावतंय म्हणून बालिश बॉडीच्या लकडं घेत नाही. आणि गेलं तुला मी आणलं ध्यानाच्या तू काय खाजी हा तुला करतो तुला तेवढं केलं रात्रीला हसलं रात्रीला हसलं बघू. ते स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघितलं तर कळतं डायरेक्ट मध्ये अचानक बघितलं नाही तू? मी आलं बघितलं माझा टाइम नसतो कामावर आल्याकडे मी झोपायचे काम असं आता मी झोप झाली असते आता उठलो चौपट भांडी अपट आपली. किती रुपये कमावले? 200 रुपये 230 त्यातले 150 रुपये खायला गेले 120. पाण्याच्या बाटलीची अरे लाईट काय आहे ना पाण्याची बाटली फुकट पडली का नाही येत पिझ्झा आज. हा पिझ्झा नाही येत. मोबाईल म्हणलं टाकायचं तू असा कसा रे? केला आता डोंगाव पाहिजे का तू लहानपणी? डोंगाव पाहिजे होता का? मी का 72 मायनस मध्ये गेले खंड्याची संख्या लागणार 100 झालं खंड्याला भरायला लागतील ना मग ते आपल्याला काय करायचं आज काही येत नाही वाटतं. पाच मिनिटं 10 मिनिटं झाली 515 झाली. बिडी घ्यायला लागली बघ तिकडं. बघ खांड्या खांड्या. अरे बिडी निघाल हा बिडी घेतली. तुम्ही आधी सिगरेट मारली हा का? हा इथचा मीच बॉडीचा लाज वाटत येत ना मला. लाज वाटते तुला बघायला इकडे तिकडे. मला कायची लागली मी पोरगा आहे माणसाला लाज नसते सांगितलं ड्रीम लाईट तरी आण म्हणून मोबाईलच्या तू गंध लावलाय रे नाही तर तू गाण मारतेस तू उलट. तो लुळा गेला असं त्याचं काय कामात नाही करायला परत येत नको तुला उलटा करून तू आता उलट्या करून आणशील नंतर उलटा करून तुला निभाट असला असता. हो
आता उलटा करून नाही पुढच्या वेळेस उठला नसता हे विचार नसता केला तू. आपण मंदिरात असतात नाही का, त्या मुंडेच्या पाय टाकला होता बघ शिमेत. वाकड झालं होते किती दिवस परत नाही येणार रे. असं करू. फार वाकडं झालं चांगलं आहे. करून दाखव ना कसं. हा हा. मला नाही येते ते मुलाला जमते. मुन्ने कुठं आहे का स्टेटस दिसतात कधी मध्ये तुला दिसत तुला दिसत तेरे माल का बाई तर माया नाही बाजायचे एवढ्या पाकाचे मासायचा माल आतापर्यंत लाईट असते रजे आता मोबाईल चार्जिंग झाला. ते 2 गंध लावतो का? हा 2 गंध लावतो का? हा आधी पिवळा मग त्याच्यावर रजा हा तुझी बहीण चालली बघ. अजून एक लावते. 2 बस झाले मग त्या बहिणीला ओळख नाही दिली ते. घेप छाक्या. हा? आहे झाले फुकटचा मार खाशी. उद्या तू टीव्ही देशील बघ. हा उद्या तू टीव्ही देशील. काय आहे? अरे अर्धा तासाच्या वर झालं फ्री मध्ये घ्या. हा अर्धा तासाच्या आत नाही डिलिव्हरी दिली ना फ्री भेटतो ना. फ्री भेटतो ना कुठे? पिझ्झा. कसं नसतं तसंच असतं. मी केलं त्यामुळे तुला म्हणलं घे फ्री आपण खाऊ. लाईटी वाटायचं जुगार करते थांबू पक्की चरती हिला काय वाटतं मोकळा. तिकडचं आहे ना. ऐक ना हिचा बाप नाही का आर्मीत होता. हा का? हा रिटायर झाला. हा. रिटायर मध्ये त्याने काय केलं असं गुरांचा डॉक्टर बनला. आणि ते बघ कसा आहे काळा त्यांना. तो किती किलो केला? हे कुठले ते नाही वाकडे तिकडे पिंड झाले.